इथे आपल्या डिप्लोमसी आणि एक देश म्हणून, इथे सरकार म्हणून नाही, मी देश म्हणून म्हणतो, अजूनही आपल्याला पाकिस्तानला जगाच्या या वेशीवर आणि विशेषतः अमेरिकेचा जो जागतिक पोलीस मानला जातो, आपल्याला चित्र का नाही नीट मांडता आलं? हे मला वाटतं आपल्या कूटनीतीचं, आपल्या राजनीतीचं फार मोठं अपयश आहे. बरं. सर्वात पहिल्यांदा ट्रम्प मोदींची जी परराष्ट्र धोरणाची जी स्टाईल आहे, एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की मोदींनी कधी पूर्वी केंद्र सरकारमध्ये काम केलं नव्हतं. एका राज्याचे मुख्यमंत्री होते. तिथं मग राज्याचे प्रश्न वेगळे असतात, आंतरराष्ट्रीय वेगळे असतात. पहिल्यांदा जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचा एक परराष्ट्र धोरणाबद्दल एक फिक्स दृष्टिकोन होता. सुरुवातीला त्यांनी आपल्या शपथविधीला सर्व राष्ट्रांना बोलवलं. त्यानंतर एकदा ते अचानक न बोलवता पाकिस्तानला गेले, नवाज शरीफ यांच्याकडे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. तिथं काही भेटीवेधी दिल्या, तिथे बिर्याणी खाऊन आले आणि लगेच त्यानंतर पठाणकोट घडलं. त्यानंतर शी जिनपिंगच्या बरोबर त्यांच्या 18 भेटी झाल्या. मग अहमदाबादमध्ये झोपाळा झोडण्याचा कार्यक्रम झाला असेल, काय झाला असेल, पण शेवटी चीनला जे करायचं ते केलंच त्यांनी. एक लक्षात घेतलं पाहिजे की परराष्ट्र धोरण, ज्ञानेश्वरीजी चांगल्या प्रकारे आपल्याला समजावून सांगू शकतील, पण परराष्ट्र धोरण वैयक्तिक मैत्रीवर आधारित नसतं. वैयक्तिक मैत्रीचा फायदा होतो, आपले संवाद चालू राहतात, पण शेवटी प्रत्येक राष्ट्र आपल्या देशाच्या हिताचेच निर्णय घेत असतात. समोर कोण आहे याचा बिलकुल विचार केला जात नाही. आणि त्यामुळे मला वाटतं वैयक्तिक मोदींचं जे परराष्ट्र धोरणाबद्दलचे जे दृष्टिकोन आहे तो साफ चुकीचा आहे आणि त्याला बदललं पाहिजे. त्यांना मला वाटतं आतापर्यंत लक्षात आलं असेल.